कशी आहे पब्लिक? तर फायनली मित्रांनो आपण चाललोय जाळ्या सोडायला बरं का. जाळ्या सोडायला चाललोय गावामध्ये, कारण की आज आहे तंबाटीचा खुडा असल्यामुळं आपण चाललोय. तुम्हाला तर माहितीच आहे आपला रस्ता लय ब्रँडेड आहे, एक नंबर क्वालिटी रस्ता आहे, त्याच्यामुळं लय हळूहळू जावं लागतंय. बघा आयला ना रस्ता, त्याच्यामुळं एकदम हळूहळू जावं लागतं. सकाळी सकाळी थंडी एवढी जबरदस्त पडली ना, आणि प्लस आज थोडी खुशी आहे कारण की आपण माईक घेणार होतो ना, तर फायनली आज येणार आहे माईक. आज गिरनारला गेल्यावरच ऑर्डर केलं आहे, आपण बुकिंग केलेली आहे, मग तिथेच येईल माईक. मग तुम्हाला साऊंड क्वालिटी पण चांगली भेटेल, कारण की आता सध्या जास्त गाडीचाच आवाज येतोय, आज कमी येतोय. पण मग माईक एकदा आल्यावर तुम्हाला चांगलं आहे भेटेल. सकाळी एकदम वातावरण पण भारी आहे बरं का. गावाकडचं वातावरणच छान असतं. नाही तर मग नाही पाण्याची हे. तर मित्रांनो इथे आता आपण जाळ्या सोडून दिले बरं का. मस्त लाल लाल टमॅटो घेऊन आलोय खायला. सकाळी 8 वाजले, एकदम गार. मोबाईलच्या जाळ्या सोडल्या आपण. आता आपण जाऊ. तर मित्रांनो आता आपण चाललोय दुसऱ्या लोकेशनला, म्हणजे दुसऱ्या भावाच्या इथं जाळ्या सोडायला. आपण अर्धे पोहोचलोय. आपला रस्ताच तसा आहे ना, पूर्ण आपल्याकडे डांबरी बिंबरी काहीच रस्ता नाही, आपला रस्ता पाकच आहे. आपल्या गाड्या नुसत्या फुल आवनातून चालता. हे बघ पूर्ण आवनातून गाडी हलत डुलत जाते आपली. हे बघा ही टमाटे आपले आहे बरं का. ती पण उद्या खोडायची आहे. चाललोय आता पोहोचल्यावर त्याला जाळ्यात सोडतो आणि आपण घरी जाऊ. मोठी जाळी आहे ती. फायनली जाळ्या सोडून दिले आपण. आता चाललोय कृष्ण भाऊशी इकडे. मित्रांनो आता जाळ्या बिळ्या सोडून सगळे झाले, गाडी तिकडंच दिली लावून आपण. आता चाललोय घराकडं. घरी जाऊ. अजून आपण फ्रेश नाही झालो, कारण की पहाटे 5 वाजेपासून गाडीवर आहे. सकाळी 5 वाजता गाडीला सेल मारला. घेवडा होता, घेवड्यांच्या जाळ्या नेऊन सोडल्या. तिकडून आलो घरी थोडा वेळ आणि लगेच जाळ्या आणून सोडायला आलो टमॅटोच्या. आता सगळं फायनली आवरलं आहे. आता घरी जाऊन फ्रेश होऊन मस्त जेवण बिवण करून आणि मग गाडी लोडिंगला या. तर मित्रांनो फायनली आपण जेवण बिवण केलं, मस्त फ्रेश होऊन आता चाललोय गाडी लोडिंग करायला. बघू आता गेल्यावर स्टेशन झालं आहे का नाही. 12 वाजले, हवा एवढी थंडी चालू आहे ना जबरदस्त. जाऊ गाडी लोड करू आणि गिरनारला जाऊ, मग कळेल काय मार्केट चालू आहे काय नाही. अजून तेव्हा तिकडं पूर्ण तंबाटी ठेवले, पुरी तिकडं आहे. आपण गेल्यावरच आता कळेल. तर मित्रांनो फायनली आपले पण तंबाटीला भरपूर पिकले बरं का. हे बघा आज खुडायची आणि उद्या न्यायची आहे आपल्याला. तिकडे नाणी शिंदे खुडत आहे तंबाटी. आपले पण भरपूर पिकले, आज खुडायला सुरुवात आहे. मित्रांनो आपले पण आज खुडायला सुरुवात आहे आणि नाणी शिंदे तंबाटी खुडून राहिले ना. आपण चाललो गिरनारला दुसऱ्यांच्या तंबाट्या घेऊन. गाडी लावली तिकडं आणि हे बघा हे मोठे भावाची तंबाटी होती. आता हे पूर्ण संपले, याचा पूर्ण माल घेतला आहे तोडून. आता जाऊ आपण गाडी लोडिंग करायला. सगळ्यांच्या भरून झालं आहे तंबाट्या. हे बघा इथं पण ठेवलं आहे, इथं पण जाळ्या सोडल्या. तर आपण इथं पण
ठेवले आहे आणि आपण गाडी लावली तिकडं आणि तिकडं पण टॅमॅटो ठेवले. पूर्ण जाळ्या भरलेल्या आहेत. आता फक्त जायचं आणि गाडी लोडिंग करायची, एवढंच काम बाकी आहे. आपण आता गेल्यावर तिथं फोन करू, बघू, मग त्यांना सगळ्यांना बोलवून घेऊन आणि गिरणार बाजू. मित्रांनो सगळ्यांचं झालं आहे आता पुढून, सगळं झालं आहे. इथे दिली गाडी लावून आणि हे बघा हा माल खरडा आहे. हा नंबर काही जाळ्या उरल्या आहे आणि हे बघा 1 नंबरची आहे. हा झाला लास्टचा खोडा आहे, त्याच्यामुळे एवढा काही माल क्वालिटी नाही. आता एवढ्या जाळ्या लोड करून इथं आहेत, तिकडं पण आहेत आणि पहिला ब्लॉक करला होता म्हणजे गावात, तिकडं पण आपण सोडलेले आहेत. तर आपण पहिले गाडी लोडिंग करून घेऊ, मागून मग गिरणार गोमंडी. तर आपण आता गाडी वगैरे थोडी साफ करून घेऊ, कारण की काल आपण तणस वाढली ना, त्याच्यामुळं पूर्ण तणशीचं गाडी पूर्ण भरेल आहे त्याच्याकडे. हे बघा पूर्ण कसं मध्ये आहे पूर्ण, आणि त्याची थोडी गाडी पण गरम होत होती, त्याच्यामुळं आपण चेक करून घेऊ. आणि पाणी घेऊन आलो आहे आपण काय कूलंट वापरत नाही, त्याच्यामुळं आपण साधे पाणी वापरतो ना. मग काही नाही, विकत बिसलरी आणली, एक टाकली आपण आणि एक आहे बोलंट पिण्याचं लावून घेतो आणि मग बघू. तर हे बघा मशीन गाडीचं, आपण पाणी चेक करून घ्यावं, पाणी किती आहे. हे बघा पाणी तर भरपूर आहे, पाणी बिनी ओके आहे भाऊ. पण लयच गाडी गरम होते कधी कधी, म्हणजे असं अर्ध्यावर जाते. हे आपण आणून ठेवलं होतं पाणी एकदम थंडमध्ये, टाकून घेऊ. मित्रांनो आपण गाडी चालू करून घेतली, चेक केलं, सगळं ओके आहे. मग आता आपण निघायची वेळ आली, तर बघू फोन करून बनवून घेऊ लोडिंगसाठी गाड्या घ्यायला आणि लोडिंग करून घेणार. कंबर जायचं उतर पटकन. तर मित्रांनो फायनली आता एक जणाची लोड झाले, आता चाललोय त्याची लोड करायला कृष्णा भाऊची. आता त्याची लोड करून मग पुढची लोड करायचं. चालू केलं आहे ना, चालू आहे ना. नेट म्हणून टाक का तो, नेट जावत नाही का? नाही 2 नंबर 15 ना, असं नाही किती गेले 250 ना. तंबाटीची हवा ना रे.